दरम्यान एक महत्त्वाची आणि मोठी बातमी येते। ठाण्यामध्ये बागेत 4 तरुणांनी धुडगूस घातलेला आहे। या तरुणांनी बागेमध्ये तोडफोड केलेली आहे। या मुलांची सीसीटीव्ही दृश्य आणि त्यांचे चेहरे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। बागेमधल्या कुंड्या फोडल्या, सीसीटीव्ही देखील फोडून टाकलेत। या 4 तरुणांनी बाकं देखील उखडलेली आहेत। ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोरचं हे गार्डन आहे। सुरक्षा रक्षकाला दगडांचा धाक दाखवून हे 4 तरुण तुम्ही त्यांचे चेहरे पाहू शकताय। हे बागेत शिरले। सुमारे अर्धा तास या युवकांनी बागेमध्ये अक्षरशः धुडगूस घातला। तरुण सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले। 2 तरुणांना पोलिसांनी चौकशीसाठी या संपूर्ण प्रकरणामध्ये ताब्यात घेतलंय। मात्र तुम्ही सीसीटीव्हीचे दृश्य पाहू शकता। या तरुणांच्या हातामध्ये दगड दिसतायत आणि हे दगड घेऊन या तरुणांनी सीसीटीव्ही कॅमेरे देखील आपले चेहरे दिसू नयेत म्हणून फोडून टाकले। बागेमध्ये धुडगूस घातला, बाकं उखडून टाकली, तर बागेमध्ये अर्धा तास तोडफोडही केली। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही जय महाराष्ट्रवरती पाहताय। या 4 तरुणांनी धुडगूस घातल्याचा आरोप आहे। 2 तरुणांना संशयाच्या आधारे चौकशीसाठी ताब्यात घेतले। मात्र या तरुणांना तुम्ही नीट पहा। ठाण्यामधले हे धुडगूस घालणारे तरुण आहेत, ज्यांनी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलंय। निकेश शार्दूल आपला प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। निकेश, गंभीर प्रकार म्हणावा लागेल हा। पोलिसांनी 2 तरुणांना ताब्यात घेतलंय, नक्की प्रकार काय आहे? नक्कीच काही महिन्यांपूर्वीच ठाणे महानगरपालिकेने या उपवन तलावाचं जो उद्यान आहे त्या तलावाचं जे आहे सुशोभीकरण मोठ्या थाटामाटात केलं होतं ठाणे महानगरपालिकेने। आणि ह्या उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही आणि ह्या उद्यानात नेहमीच नागरिकांची जी आहे ती रेलचेल असते। इथे बसण्याची बाके वगैरे असतात। काल मध्यरात्रीच्या सुमारास हे 4 तरुण उद्यानामध्ये आले आणि दगडांचा धाक दाखवत सुरक्षा रक्षकांना दगडांचा धाक दाखवत त्या चौघांनी आतमध्ये प्रवेश केला आणि आतमध्ये उद्यानात असलेले जे बसण्याचे जे बेंचेस असतात ते बेंचेस तोडले आणि सीसीटीव्ही मध्ये आपले चेहरे दिसू नये म्हणून या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं देखील त्यांनी नुकसान केलेलं आहे। तसंच उद्यानांमध्ये जे काही वस्तू होत्या, लहान मुलांच्या ज्या खेळणी होता त्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे। ठाणे नौपाडा पोलिसांनी या प्रकारामध्ये 2 तरुणांना जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांची आता सध्या तरी चौकशी चालू आहे। 2 तरुणांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली। धन्यवाद निकेश दिलेल्या माहितीबद्दल। या मुलांचे चेहरे तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरामध्ये पाहू शकता। या मुलांनी धुडगूस घातला या उद्यानामध्ये। एवढंच नाही तर सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान देखील केलं।